जगन्नाथ शंकर सेठ 1803 ते 1865 यांचा जन्म हा 10 फेब्रुवारी 1803 ठाणे मुरबाड मुरकुटे कुटुंबात झाला. नानांचे वडील शंकर सेठ मुंबईचे चहाविरायांचे व्यावसायिक होते. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांना आस्था होती. ते वास्तुविशारदही होते. मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ यांना ओळखले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांनी जगन्नाथ शंकर सेठ यांना ख्रिस्ती होण्यापासून वाचवले होते. एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822 मध्ये स्थापन केली होती. या संस्थेच्या कार्यात नानांना सहकार्य म्हणून बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांनी केलं. मुंबई प्रांतासाठी शैक्षणिक योजना एल्फिन्स्टन यांनी जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मदतीने तयार केली. कुणी? एल्फिन्स्टन यांनी. एल्फिन्स्टन हायस्कूल 1824 मध्ये स्थापना केली व ह्या हायस्कूलच्या 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये रूपांतर झाले. यासाठी नानांनी 3 लाख रुपये निधी गोळा केला होता आणि त्यात स्वतःचे 25,000 रुपये दिले होते. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना 1840 साली करण्यात आली होती. त्याचे नाना स्थापनेपासून सलग 15 वर्ष सदस्य होते. शंकर सेठ यांच्या संकल्पनेनुसार ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना 1845 साली करण्यात आली होती. दी जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूल 1857 मध्ये स्थापन करण्यात आले होते. 1837 भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगल झाली तेव्हा हिंदूंना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले होते नानांनी. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1848 मध्ये झाली. त्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली होती. संस्थापक कोण होते? याचे दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, सोराबजी शापूरजी. स्त्रियांना शिक्षण मिळावे पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली 1848 मध्ये. ते मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेवेळी सहभाग होते. 16 ऑगस्ट 1852 रोजी नाना शंकर सेठ, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशन ही स्थापना केली. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशन 16 ऑगस्ट 1852. स्थापन का केली ती? जनतेची दुःखे सरकारी दरबारी मांडण्यासाठी. ते टाउन असोसिएशनचे सदस्य होते. नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. चिंचपोकळी या ठिकाणी गॅस कंपनी नानांनी सुरू केली होती. जस्टिस ऑफ पीस म्हणून त्यांची नेमणूक 1835 मध्ये झाली होती. एशियाटिक सोसायटी मुंबईचे नाना पहिले भारतीय सदस्य होते. स्थापना 1830 साली झाली. मुंबई ते ठाणे 1853 मध्ये प्रथम धावलेल्या रेल्वेमध्ये बसण्याचा मान त्यांना मिळाला होता, कारण त्यांनी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले होते. गोल्डन पास मिळाला होता त्यासाठी त्यांना. नाना शंकर सेठ यांना मॉरिशसवरून ऊसाचे रोप मागवले होते. 1855 साली मुंबईतील पहिले विधी विद्यालय स्थापनेत नानांचा पुढाकार होता. मुंबईमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नानांनी विहीर व तलावांची योजना तयार केली होती. दी जगन्नाथ शंकर सेठ फर्स्ट अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल 1857 हे नाना शंकर सेठ यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून ओळखले जाते. नाना हे इंग्रजी, मराठी, संस्कृत या भाषेचे उत्तम जाणकार होते. सतीच्या चालीवर टीका करून या चालीविरुद्ध कायद्यासाठी प्रयत्न केला. सती प्रथा बंद होण्यासाठी पार्लमेंटकडे केलेल्या अर्जावर सही होती. राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ हे मुंबईकडून होते आणि राजाराम मोहन राय हे बंगालकडून त्यांनी सही केली होती. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी मुंबईत जॉन मालकर यांनी प्रयत्न केले. त्यांना नानांनी पाठिंबा दिला होता. मुंबई नाट्यगृह सुरू करण्यासाठी नानांनी प्रयत्न केले होते. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.